नमस्ते मंडळी, मी किमया. नुकतीच आम्ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. नवे नर्मदा मैयाने ती आमच्याकडून पूर्ण करवून घेतली. याचाच अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शास्त्रानुसार उत्तर दिशा मोक्षदायी असते. जेव्हा नदी उत्तर दिशेने वाहते तेव्हा तिचे महत्त्व अधिक वाढते. जसे की गंगोत्रीवरून आलेली गंगा नदी काशीमध्ये उत्तर दिशेने वाहते, म्हणून गंगेचे महत्त्व काशीमध्ये अधिक आहे. तसेच गुजरातमध्ये रामपुरापासून तिलकवाडापर्यंत नर्मदा नदीचा प्रवाह उत्तर दिशेने वाहतो, म्हणून या बाजूने केलेल्या परिक्रमेला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असे म्हणतात. असे आपण 3 वेळा उत्तर वाहिनी परिक्रमा केली तर आपल्याला एक संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते असे म्हणतात. या परिक्रमेसाठी मी, माझी नणंद आणि त्यांची 2 मुले असे सहभागी झालो होतो. आम्ही पहाटे 5 वाजता आमचे आयोजनकर्ते डॉक्टर सचिन दादा यांच्या चाकण येथील हॉस्पिटलपाशी पोहोचलो. जरा लवकरच पोहोचल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये गाडीची वाट बघत थांबलो. 5:30 वाजता गाडी आली, सामान शिफ्ट केलं आणि आम्ही गुजरातकडे रवाना झालो. वाटेमध्ये करेफाटा येथे सप्तशृंगी मातेचं एक छोटंसं मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं. ज्या वेळेस सतीच्या शरीराचे तुकडे केले गेले आणि तिचा उजवा हात वनीला जाऊन पडला, ते म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ, जे की वनीची सप्तशृंगी माता आहे. आणि याच शक्तिपीठामध्ये महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी महिषासूर मर्दिनीचा अवतार प्रकट झाला होता. या प्रवासात देवीने या गावात थोडा वेळ मुक्काम केला होता, विश्रांती घेतली होती. इथूनच ती वनीला जाऊन स्थापित झाली, म्हणून गावकऱ्यांनी येथे मंदिराची स्थापना केली आहे. हेच ते सप्तशृंगी मातेचं मंदिर. सुषमाताईंनी सर्वांसाठी नाश्ता आणि एकदम भारीवाला मठ्ठा बनवून आणला होता. बाहेर प्रचंड ऊन होतं, पण आमची गाडी एसी असल्यामुळे आम्हाला अजिबात ते जाणवलं नाही. लांबचा प्रवास असल्याने तो आरामदायी होणं फारच गरजेचं होतं. साधारणतः 1:30 ते 2च्या दरम्यान आम्ही सावली पाहून जेवायला थांबलो. कांद्याचा वाफा आणि आंब्याची झाडं याच्यासोबत आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. आमच्यासोबत घरच्या जेवणाचा डबा होता. यामध्ये पिठलं, भाकरी, बटाट्याच्या काचऱ्या, 3-4 प्रकारची लोणची, 3-4 प्रकारच्या चटण्या, कांदा असं बरंच काही होतं. जेवण आटपून थोडे फोटो काढून थोडंसं चालून आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो. सापुतारा मार्गे गुजरातमध्ये प्रवेश केला. जवळजवळ आता रात्र झाली होती, अंधार पडत चालला होता आणि तशी नर्मदा मैयाला भेटण्याची ओढ, उत्सुकता आणखी वाढत होती. आणि आम्ही फायनली जेथे आमचा मुक्काम होता, रणछोड मंदिर, तेथे आम्ही पोहोचलो. दुसऱ्या दिवशी पहाटे इथूनच परिक्रमेला प्रारंभ होणार होता, त्यामुळे येथेच राहण्याचा निर्णय आम्ही घेतला. प्रचंड गर्दी होती. वेगवेगळ्या भागातून परिक्रमावासी येथे एकत्र जमले होते. तिथे आम्ही गुजराती पद्धतीची खिचडी, मठ्ठा, बुंदी, शेव हा महाप्रसादाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी 5 वाजता चालण्यास सुरुवात करायची होती. पहाटे 3 वाजता आम्ही घाटावर आंघोळीसाठी गेलो. तिथे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी असे वेगवेगळे तंबू बांधले होते. सगळं आवरून आम्ही वाट पाहत होतो गुरु दादा महाराज यांची, ज्यांच्यासोबत आम्ही ही परिक्रमा करणार होतो. जसे दादा गुरु तेथे आले, वातावरण एकदम बदलून गेलं. सगळीकडे आनंदी वातावरण आणि जल्लोष चालू झाला. दादा गुरु हे मध्य प्रदेशमधील जबलपूरमधून आहेत. ते 4 वर्षांपासून अखंड निराहार आहेत. ते फक्त हवा आणि नर्मदा मैयाचं पाणी ग्रहण करतात. 21 दिवस मेडिकल टीमच्या अंडर ऑब्झर्वेशन हे सगळं सिद्ध झालंय, म्हणजे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील हे सिद्ध झालेलं आहे. तर अशा महान व्यक्तीच्या औरामध्ये आपल्याला ही परिक्रमा करायला मिळाले, हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल. बरोबर 5:45 वाजता दादा गुरूंसोबत परिक्रमेला सुरुवात झाली. द्राक्षांचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. जय ओम जय ओम जय ओम मा अशा गजरात आणि प्रसन्न वातावरणात परिक्रमेस प्रारंभ झाला. हे 2 लहान माझे भाचे अतिशय कमी वयामध्ये, म्हणजे वय वर्ष 7 आणि 10 याच्यामध्ये त्यांना परिक्रमा करण्याचा योग आला आणि अजिबात त्रास न देता आमच्यापेक्षाही जास्त उत्साहामध्ये त्यांनी तो पूर्ण केला. दादा गुरु मध्ये मध्ये थांबून भक्तांना आशीर्वाद देत होते. ते झाडांशी बोलतात सुद्धा, हेही मला तेव्हाच समजलं. आता ऊन जाणवत होतं, स्पीड थोडा कमी होत होता, पण उत्साह मात्र वाढतच होता. रस्त्यावरून उतरून आता आम्ही ऍक्च्युअल नदी पात्रातून चालायला लागलो होतो. इथे आमची अर्धी परिक्रमा पूर्ण झाली. वाटेमध्ये आपल्याला अन्नदान करणारे खूप जण भेटतात. शहाळं, राजगिऱ्याचे लाडू, पन्ह, बर्फी, चहा, पोहे आणि बरंच काही ते वाटत असतात, आणि तेही अगदी विनाशुल्क. किती मोठं मन असावं लागतं यासाठी. वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी बसण्यासाठी सोय केलेली आहे. तुम्ही रस्त्याने जाताना आपल्याला केळीच्या बागा लागतात, त्याला मोठमोठे केळीचे घड लागलेले आहेत. ठिकठिकाणी असे पोस्टर सुद्धा लावलेले आहेत तिकडे.
आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलजी आपले स्वागत करत आहेत आणि शिवाय परिक्रमेचा मार्ग दर्शवणारे बोर्ड सुद्धा तिकडे लावलेले आहेत. असे स्वागताचे पोस्टर पाहिल्यावर मन अजून भरून येतं. आमच्यासोबतची ही 2 भाचे मंडळी होती, त्यामुळे आम्ही थोडं थांबतच परिक्रमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दादा गुरु आणि आमच्यामध्ये अंतर वाढत गेलं आणि आम्ही थोडे मागे पडलो. पण काही हरकत नाही, कारण मुलांना सांभाळणं हेही आमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं होतं. आणि आम्ही परिक्रमेचं शेवटचं टोक म्हणजे नंदीघाट येथे येऊन पोहोचलो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. हा आहे नंदीघाट. येथून आता आपल्याला पहिलतिरी म्हणजे जेथून परिक्रमा चालू केली होती तिथे जायचं आहे. इथे बोटिंगची सोय केलेली असते पलीकडे जाण्यासाठी. अगदी नॉमिनल म्हणजे 20 रुपये पर पर्सन असं फेअर आहे. आम्ही नदीच्या पलीकडे पोहोचलो. अशी आमची परिक्रमा 11:30 ते 11:45च्या दरम्यान पूर्ण झाली. सगळेजण खूप खुश होते. सक्सेसफुली परिक्रमा पूर्ण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तिथे आमच्यासाठी महाप्रसादाची सोय केलेली होती. ते शूट करायला जमलं नाही, कारण आम्ही खूप दमलो होतो आणि प्रचंड भूक सुद्धा लागली होती. त्यामुळे शूट करायचं राहूनच गेलं. त्यानंतर आम्ही तेथूनच 15-20 मिनिटच्या अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र गरुडेश्वर मंदिरात गेलो. गरुडेश्वर हे भगवान दत्तात्रयांच्या सर्व भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे. हे ते ठिकाण आहे जिथे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी समाधी घेतली आहे. येथे थोडी साधना केली आणि परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत दुपारचं जेवण केलं. गुजरातमधून महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला. लांबचा पल्ला पार केल्यामुळे शरीर थकून गेलं होतं, पण आता घरी जायची ओढ लागली होती. मुलींना भेटायची ओढ लागली होती. आम्ही चाकणमध्ये उतरलो. सगळ्यांची भेट घेऊन पुन्हा भेटायचे असे आश्वासन घेऊन घरी निघालो. घरी आईबाबांनी मुलींनी खूप छान स्वागत केलं. आमच्या दोघींची ही पहिलीच स्वतंत्रपणे केलेली सहल होती. ती यशस्वीरित्या पार पडली याचा सगळ्यात जास्त आनंद आमच्यापेक्षा आईबाबांनाच जास्त झाला होता. काय कुमारिका